नमस्कार शेतकरी मित्र. आत्ताच शेतातून आलो, दूध गीत काढलं, घरी आलो. आता आंघोळ केली नेमकी आणि आता म्हणलं गाव देवा जाव, देवांचं दर्शन घ्यावं एकदा. देवांचं दर्शन घेतलं म्हणजे आपलं दिनकर्म चालू होऊन जातं. आणि आता हे माझे घरचे लेकरं शाळेत जायची त्याची लगबग, मस्त एका ताटात जेवण करते सकाळी सकाळी रोज. आणि आता 9 वाजता त्यांची शाळेची स्कूल बस येते, जातात. मग 9ला जाते, पुन्हा 5 वाजता घरी येते. आता आंघोळ वगैरे झाली माझी. मी आता गावातून एकदा दर्शनावून येतो आणि मग चालले आपल्या शेतात, आपली कंपनीमध्ये. आपल्या कंपनीत जे काही कामं आहे दिवसभर मग ते करायचे. दमून भागून आलं की घरी मग परत यायचं. तेच आपलं दिवसभर रुटीन रोजच्या सारखं. मी आलो आता आमच्या गावच्या आई माऊलीच्या मंदिरात. ही आमच्या गावची आई माऊली, दर्शन घेतो आता एकदा. हे आमच्या गावचं मारुतीरायाचं मंदिर. आलो आता मारुतीरायाच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. खूप भव्य असं मोठं मंदिर आहे आमच्या गावचं मारुतीरायाचं. ही गणरायाची मूर्ती. इथं मारुतीरायाच्या मंदिरामध्येच महादेवाची पण मूर्ती आहे. आणि हे आमची मारुतीराय. आम्ही शेतात. हा आमचा नेपियर कडू, बैलांसाठी नेपियर लावलेला होता आम्ही. आता थोडाफार बैलाला कडू कापतो आणि बैलाचं चारा पाणी झालं की मग कालचं आमचं जे उर्वरित काम आहे केळीचं, ते पुन्हा करायला जायचं आहे आम्हाला पिलं कापण्यासाठी. अशा रीतीनं मग आता आमची रोजची दिनक्रम चालू झाली. हा नेपियर घास आहे. कमी याची उंची तुम्ही पाहू शकता. 8-8, 10-10 फुटापर्यंत नेपियर जातोय आणि बैलांना पण एकदम चांगला आहे खाण्यासाठी. तर मित्रांनो, काल आपण या टमाट्यामध्ये जे फळमाशीसाठी ट्रॅप लावले होते, तर चला आपण पाहू की त्या ट्रॅपनं काही फायदा केला आहे का. तर अशा प्रकारे आपला टमाट्याचा प्लॉट आहे. तर हे काल आपण इथं फळमाशीचे ट्रॅप लावले होते. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं. तर हे पहा मित्रांनो, कमीत कमी 15-20 माश्या या फळमाशीच्या ट्रॅपमध्ये अटकल्यात. असे मी या टमाट्याच्या प्लॉटमध्ये कमीत कमी 15 ट्रॅप लावलेत. तर 15 ट्रॅपमध्ये जर 20-20 माश्या म्हणला तर 15 दुनी 30, म्हणजे जवळपास 300 फळमाशी एका रात्रीमध्ये अटकली. तर तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो, तुमचं पण काही शेतकऱ्यांचा टमाट्याचा प्लॉट असेल आणि फळमाशीचा जर असा उद्रेक तुमच्या टमाट्या पिकामध्ये होत असेल, तर हे मक्षिकारी सापळे तुम्ही तुमच्या टमाट्याच्या प्लॉटमध्ये अवश्य लावा. कारण की फळमाशीचा उद्रेक जर का झाला मित्रांनो, तर नुकसान म्हणजे 50%हून अधिक होऊ शकतं. कारण की फळमाशीचा तडाखा मला माहिती आहे. मी खरबुजाचं पण पीक घेतलेलं आहे. तर 50% खरबुजाचं पीक माझं पण नष्ट झालं. त्यामुळं मी आता सुधरून घेतलं आहे आणि लगेच मला ते रोगराई दिसल्याच मी फळमाशीची ट्रॅप लावायला सुरुवात केली. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, टमाट्याचं असाच प्रकारे माझं चालू आहे. आणि माझ्या शेड्यूलमध्ये जर काही कमतरता राहिली असेल, तर जे जाणकार आहे टमाट्यामधील त्यांनी कृपया मला मॅसेज करून काही सुधारणा करायची असेल तर मॅसेज करू शकता शेतकरी मित्रांनो. आम्ही आलतो आता केळीचे पिलं कापायला. कालचे राहिले होते. काय बाबा, इथं आलो तर झाला पाऊस चालू. कायचा आज काही काम व्हायचा अंदाज दिसून नाही राहिला. ते असं पाणी चालू झाला. मग काय, आम्ही अर्धा तास लावले. बयात या तिकडे गेल्या. अर्धा तास लावले. मी आलो पळून इकडे. मी बसलो छत्रीमध्ये. पाण्याला तर आज लय जोर आला बाबा. आज काही काम व्हायचा अंदाज नाही दिसत. जाऊ द्या.